सर्वांना नमस्कार. जे आपल्या एपिसोडला दररोज लाईक आणि कमेंट्स करतात त्यांचे खूप खूप आभार. आता एअरपोर्टवर त्यांच्या विमानाने सायंकाळी 6 वाजता लँडिंग केलं. अर्जुननं आधीच 2 गाड्या बोलावल्या होत्या आणि त्यानं घरच्या गाडीत तन्वीला बसवली आणि ड्रायव्हरला म्हणाला, मॅडमना व्यवस्थित घेऊन घरी जायचं, कळलं? आणि तन्वी म्हणाली, आणि तू नाही का घरी येणार अर्जुन? आणि अर्जुन म्हणाला, नाही, मी असाच ऑफिसमध्ये जाणार आहे. अतुल येईलच इतक्यात मला पिकअप करायला. आणि तन्वी थोडी शॉक झाली आणि म्हणाली, अर्जुन, अरे किती दूरचा प्रवास केला आपण, तू कंटाळला असशील ना, जरा आराम कर. आणि अर्जुन हसून म्हणाला, तनू बेबी, प्रवास दूरचा असला तरी आपण चालत नाही आलो, आणि आरामाचं म्हणशील तर तो आता काही मला दिवस मिळणारच नाही, कारण हा प्रॉब्लेम जो झाला आहे तो सॉर्ट आऊट केल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही. त्याचं कामच असं झपाटल्यासारखं होतं, तो कोणाचं ऐकणार नव्हता. पण तरीही तन्वी म्हणाली, पण अर्जुन, ऑफिस सुटलं, अरे सगळे एम्प्लॉई गेले असतील, मग तू तिथं जाऊन काय करणार? त्यापेक्षा घरी जाऊया आपण, आजची रात्र रेस्ट घे आणि उद्या लवकर उठून जा ऑफिसला. आणि अर्जुन म्हणाला, तनू, घड्याळाच्या काट्यावर काम करायला मी काही एम्प्लॉय नाही, ओनर आहे कंपनीचा, आणि बॉसने घड्याळ पाहून काम केलं तर कंपनी कशी पुढे जाईल? तहान भूक विसरून मेहनत घेतली तरच प्रगती होते ना, तुला तर सगळं माहीतच आहे की. आणि तन्वी थोडी हसली आणि मनात म्हणाली, चला, अर्जुन सरांना इतकं तरी लक्षात आहे की मीही कधी काळी कंपनी चालवत होते. आणि तिचं गालात हसणं त्याला कळलं. आज तो त्याच्याही नकळत असं बोलून गेला होता. नाहीतर आतापर्यंत लग्न झाल्यापासून अर्जुन सरांनी चुकूनसुद्धा तिच्या कामाचा उल्लेख केला नव्हता की तू कधीतरी काम करत होतीस, कंपनी सांभाळत होतीस, कारण त्याला त्याच्या बायकोनं काम केलेलं आवडत नव्हतं. पण त्याला असं का वाटत होतं की त्याच्या बायकोने काम करू नये, हे अजून गुलदस्त्यातच होतं, आणि त्याचं कारण फक्त त्याच्या मनाला माहीत होतं. मग इतक्यात अतुलही आला आणि अर्जुन तिला म्हणाला, बाय, तू आराम कर आणि जेवण बनवायला जाऊ नकोस, मेडला सांग, ती बनवून देईल तुला सगळं, आणि माझी वाट पाहू नकोस, तू जेवण करून घे. आणि त्यानं ड्रायव्हरला 2 बोटांनी त्याच्या नेहमीच्या स्टाईलने निघ असा इशारा केला. तन्वी अजून काही बोलायच्या आतच गाडी सुरू झाली आणि तीही गप्प बसली. आता अर्जुनही गाडीत बसला, आणि एव्हाना इतर वेळी अतुलने त्याची खूप मस्करी केली असती, पण आता दोघेही फक्त कंपनीचे शेअर्स अचानक डाऊन झाले याच विषयावर बोलत होते. आणि ऑफिसमध्ये जाताच अर्जुनने त्याच्यासाठी बनवलेल्या खास रूममध्ये जाऊन थोडा वॉश घेऊन कॉफी घेतली आणि तो रिलॅक्स झाला. आणि अतुलला त्यानं त्याच्यासमोर बसवलं. आता लॅपटॉपमध्ये दोघेही डोकं घालून बसले आणि नेमका प्रॉब्लेम कुठे आहे हे शोधण्याचं काम सुरू झालं. यांच्या कंपनीचे शेअर्स डाऊन झाले, त्याचा फायदा कोणाकोणाला झाला, तो किती प्रमाणात झाला, आपलं नुकसान किती झालं, अजून हे असंच चालू राहिलं तर संभाव्य इन फ्युचर किती नुकसान होईल, असं सगळं काही बाई अर्जुन आणि अतुल डिस्कस करत होते. आणि आता हे सगळं करता करता रात्रीचे 11:30 कधी वाजले हे त्यांनाच कळलं नाही. त्यात तन्वीचे 2 फोन येऊन गेले होते, पण अर्जुनचं लक्ष नव्हतं. विमानात फोन सायलेंट झोनवर होता, तो तसाच होता. अर्जुनचं फोनकडेही लक्ष गेलं नव्हतं. अतुलने बायकोला आधीच फोन करून सांगितलं होतं, त्यामुळे तिनं नाही फोन केला. आणि बराच स्टडी झाला आणि अर्जुन त्याच्या खुर्चीत मागे टेकून बसला. अतुलही कंटाळला होता. तो म्हणाला, अर्जुन सर, बऱ्यापैकी आपले डाऊट आता क्लिअर झाले आहेत, मला वाटतं आपण आता थांबूया. मग अर्जुन म्हणाला, अतुल, इतकं करून कसं चालेल? सर्वात आधी मला आपल्या सगळ्या इन्व्हेस्टरशी बोलावं लागेल, त्यांना विश्वासात घेऊन परिस्थिती समजून सांगितली पाहिजे. आणि अतुल म्हणाला, सर, पण हे आपण आता सकाळी करू शकतो ना, मी एक काम करतो, आत्ताच सगळ्यांना मेल करतो आणि उद्या 1 वाजता मीटिंग बोलवतो. दॅट्स ओके, अर्जुन म्हणाला. आणि इतका दमलेला होता तो तरी अतुलला म्हणाला, अतुल, तू घरी जा, आणि तुम्ही? मी थांबतो आज इथेच. अतुल म्हणाला, सर, मॅडम वाट बघत असतील. अर्जुन म्हणाला, हो, पण तिला मी सांगितलं आहे वाट बघत जागू नकोस, ती झोपली असेल. आणि आता अतुलची ही इच्छा नव्हती अर्जुनला सोडून जायची, पण त्याच्या बायकोला त्याची जास्त गरज होती म्हणून तो गेला, कारण ती गरोदर आहे हे परवाच त्यांना समजलं होतं. पण अतुलने अर्जुनला काही नाही सांगितलं. इतकी गोड बातमी सांगण्याची ही वेळ नव्हतीच. अर्जुनला आणि अख्ख्या ऑफिसला पेढे देऊनच तो हे सांगणार होता. पण जरा हे टेन्शन गेलं की सांगू असा विचार करून अतुल निघून गेला. आणि अर्जुनने फोन पाहिला. 2 मिस कॉल होते तन्वीचे. खूप उशीर झाला होता, तीही झोपली असेल असा विचार करून अर्जुनने फक्त मेसेज करायला फोन घेतला, तर तिचेच मेसेज होते.
अर्जुन काहीतरी खाऊन घे, उपाशी राहू नकोस, ॲसिडिटी होईल. मग त्याच्या चेहऱ्यावर एक छान स्माईल आली आणि मनात म्हणाला, माय परफेक्ट वाईफ. त्याला अशीच हौस होती बायकोची, त्याची काळजी करणारी, जेवणाची आठवण करून देणारी, हक्कानं हातातलं काम टाकून झोपायला चल म्हणणारी. आणि तीही तशीच होती, त्याची हट्टी बेबी डॉल. मग त्यानं तिला मेसेज केला, गुड नाईट बेबी, स्वीट ड्रीम. आणि तोही झोपला. दिवसभराचा शारीरिक ताण तर होताच, पण मानसिक ताणसुद्धा होता आणि तो लगेच झोपला. तो जेवलाही नव्हता, फक्त कॉफी प्यायला होता, एकच. आणि भूकही नव्हतीच. आणि तन्वीसुद्धा थकून झोपली होती. आणि सकाळी सकाळी तिला 8 वाजता जाग आली. तिनं नेहमीप्रमाणे हसून शेजारी पाहिलं तर अर्जुन तिला दिसला नाही आणि तिची नजर पूर्ण बेडरूमवर फिरली. 5 दिवस झाले ती या रूममध्ये नव्हती. आपण अजून स्वित्झर्लंडमध्येच आहोत असं तिला आतापर्यंत वाटत होतं झोपेत असताना. पण ती भानावर आली आणि मनात म्हणाली, तन्वी मॅडम, आता तुम्ही तुमच्या घरात तुमच्या बेडरूममध्ये आहात, जाग्या व्हा. आणि तुमचा नवरा तर विमान लँड झाल्याच कामाला लागला. आता तो काही तुमच्या हाताला लागायचा नाही. स्वित्झर्लंडमध्ये तर तो 24 तास तिच्यासोबत होता. या 4 दिवसात खूप एन्जॉय केला होता त्यांनी. एकमेकांची सोबत आवडत होती त्यांना. सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत 24 तास ते दोघेही एकत्र असायचे. पहिल्यांदाच असं घडत होतं. म्हणून तर न्यू मॅरिड कपल जात असतात ना हनीमूनला, सर्व टेन्शनपासून दूर आणि एकमेकांचा खूप खूप जवळ येतात ते. पण आता पुन्हा तिचा अर्जुन कामात अडकणार. सकाळी 8:30 ते रात्री किती वाजेपर्यंत काय माहीत. कदाचित कधी कधी तो घरीही येणार नाही. मग घरी यायचं रात्री उशिरा, जेवायचं, झोपायचं आणि मग सकाळी उठून पुन्हा ऑफिसला जाण्याची गडबड. आणि तन्वी थोडी हिरमुसली, कारण आता ती एका पत्नीसारखा विचार करत होती, जिला फक्त तिचा नवरा आणि त्याची सोबत हवी होती. आणखीन 4 दिवस राहणार होते ते दोघेही तिथे. अजून किती एन्जॉय बाकी होता. पण असं म्हणून तिनं तोंड वाकडं केलं आणि लगेच दुसऱ्या क्षणाला तिला त्याचा कालचा टेन्स चेहरा आठवला. किती टेन्शन आलं होतं त्याला. रात्री घरीसुद्धा आला नाही, जेवलाही नसणार नक्कीच. कामापुढे त्याला दुसरं काही सुचतच नाही. आणि आताही उठून बॉसच्या खुर्चीत बसला असणार. असं म्हणून तिनं त्याला कॉल केला. जानू, तिनं त्याचं नाव जानू असं मोबाईलमध्ये सेव्ह केलं होतं. आणि तिने त्याला कॉल लावला तर तिचा अंदाज खरा निघाला. तो त्याच्या केबिनमध्ये त्याच्या खुर्चीत लॅपटॉपमध्ये डोकं घालून बसला होता. आज मीटिंग बोलावली होती सगळ्या इन्व्हेस्टरसोबत, त्यासाठी तो तयारी करत होता. आणि त्याचा फोन वाजला. स्वीट वाईफ. एक स्माईल देऊन त्यानं फोन घेतला आणि ती म्हणाली, अर्जुन, तू रात्रभर ऑफिसमध्येच होता, एव्हरीथिंग ओके ना? आणि तो म्हणाला, येस तनू, एव्हरीथिंग विल बी फाईन, सगळं ठीक होईल. आणि नसतं ठीक तरी तो तिला काही सांगणारच नव्हता. तो हँडल करायला समर्थ होता. मग का तिला सांगेल तो काही? तू उठलीस का गं? आणि नाही अजून, बेडवरच आहे असं ती म्हणाली. पण तुझा नाश्ता आणि रात्री जेवलास का? अगं भूक नव्हती मला, आणि नाश्ता करीन मी इथेच, डोंट वरी. ओके बाय. म्हणून ती बाय म्हणणार इतक्यात त्याने फोन कट केला सुद्धा. आता सगळे हळूहळू ऑफिसमध्ये आले. त्यांच्या बॉसला त्याच्या खुर्चीत बघून थोडं घाबरल्यासारखं वाटत होतं त्यांना. कारण किती दिवसांनी रादर पहिल्यांदा तो चक्क 4 दिवस ऑफिसमध्ये नव्हता. लग्नासाठी सुद्धा 1च दिवस सुट्टी घेतली होती अर्जुन सरांनी. अमेरिकेत जायचा तो वरचेवर, तरी ऑफिसकडे लक्ष असायचं. पण यावेळी गोष्ट वेगळी होती. अर्जुन सर हनीमूनला गेले होते आणि ऑफिसला विसरून त्यांनी 4 दिवस चांगला एन्जॉय केला होता. आता अतुलही आला आणि पुन्हा त्यांची चर्चा सुरू झाली. कंपनीचे शेअर्स अचानक डाऊन कसे झाले, या सगळ्या इन्व्हेस्टरना कोणी फितवलं, हे आता अर्जुनच्या चांगलंच लक्षात आलं. आणि एकच नाव त्याच्या डोळ्यासमोर आलं, विपुल अहुजा. अहुजा अँड अहुजा इंडस्ट्रीजचा मालक. वडिलांचा बिझनेस तो सांभाळत होता. स्वतःचं असं कर्तृत्व काहीच नव्हतं. स्वतः मेहनत करून मोठं होण्यापेक्षा दुसऱ्यांना छोटं केलं की आपण आपोआप मोठं होतो, असला नीच विचाराचा. तो कायम अर्जुनला पाण्यात बघायचा. अर्जुनपेक्षा 3-4 वर्षांनीच मोठा होता. अर्जुनमुळे त्याच्या कंपनीची नंबर 1 पोझिशन जी खाली आली ती खालीच आली. बिझनेसमध्ये हे असंच असतं, बडी मछली छोटी मछली को खा जाती है. तसंच मोठा बिझनेसमन छोट्या बिझनेसमनला पाण्यात बघतो. सतत एकमेकास टक्कर, कॉन्ट्रॅक्ट पळवणं चालूच राहतं. अर्जुन सर तरी कुठे इतके सरळ होते, तेही पक्के खिलाडी होते. पण तो 4 दिवस बाहेर काय गेला, त्याचं दुर्लक्ष काय झालं आणि संधी साधली. आणि अर्जुन म्हणाला, अतुल, याच्याकडे मी नंतर बघतो, त्याआधी आजची मीटिंग होऊ दे.
सगळ्यांना पुन्हा एकदा विश्वासात घेऊ दे. सो लेट मी फोकस ऑन टुडेज मीटिंग. ओके सर, असं म्हणून अतुल गेला. आता दुपारचा 1 वाजला होता. तन्वीने अर्जुनचा लंच टिफिन पॅक करून ठेवला आणि ती ड्रायव्हरची वाट पाहत होती की तो कधी टिफिन घ्यायला येतोय. मग त्याचा फोन आला. मॅडम, माझ्या मुलाची तब्येत अचानक बिघडली आहे. मला तिकडं जावं लागेल. मी जाऊ का? आणि आता तन्वीचा नाईलाज झाला आणि तिने त्याला परवानगी दिली. आता काय करू? मीच घेऊन जाते टिफिन, असं ती मनात म्हणाली. तिलाही अर्जुनला बघायची खूप इच्छा होती. मग ती स्वतः गाडी ड्राईव्ह करत ऑफिसला जायला निघाली. अर्जुनचा टिफिन घेऊन आज पहिल्यांदा तन्वी अर्जुनच्या ऑफिसमध्ये जाणार होती आणि सगळे इन्व्हेस्टर मीटिंग हॉलमध्ये जमा झाले होते आणि ते सगळेजण अर्जुनला मीटिंग हॉलमध्ये न दिसलेला पाहून अतुलचं डोकं खात होते. अहो, कुठे आहेत मिस्टर अर्जुन देसाई? आम्ही किती वाट बघायची? ते आम्हाला बोलवून स्वतः पळून गेले की काय? भेटायचं नव्हतं तर बोलावलं कशाला? आमचे पैसे परत करा, नाहीतर आम्ही कोर्टात जाऊ. काय काय बोलत होते सगळे. आहुजाने त्यांना चांगलंच पळवून पाठवलं होतं. त्यांचा गोंधळ आता खूप वाढला होता. तसं सगळ्यात शेवटी अर्जुन आला आणि सगळे शांत झाले. आणि मग अर्जुन हसून म्हणाला, गुड आफ्टरनून एव्हरीवन. असं म्हणून त्यानं सगळ्यांना गालात थोडंसं हसून ग्रीट केलं आणि म्हणाला, प्लीज हॅव अ सीट. आणि तोही बसला. तसे सगळे बसले आणि अर्जुनने बोलायला सुरुवात केली. मी इथे नव्हतो आणि माझ्या कंपनीचे शेअर्स मार्केटमध्ये पडले, ते मला कळलं आहे आणि लवकरच आपण ते सॉर्ट आऊट करणार आहोत. प्रॉब्लेम कुठं आहे ते मला कळलंच आहे, पण मी ते लवकरच हँडल करीन आणि तुम्हा सगळ्यांचे पैसे मी अजिबात जाऊ देणार नाही. तुमचं नुकसान अजिबात होणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो. ट्रस्ट मी. तरीही 1-2 त्याच्यावर बोलतच होते. त्याच्यावर विश्वास ठेवायला ते तयार नव्हते आणि उलट ते अर्जुनलाच म्हणाले, आम्ही का म्हणून तुमच्यावर विश्वास ठेवायचा? आम्हाला आमचे पैसे दुसऱ्या कंपनीत गुंतवायचे आहेत. ते काही नाही, आम्हाला आमची इन्व्हेस्टमेंट परत करा, तेही 2 दिवसात. आता 2 दिवस ही मुदत फारच कमी होती आणि अर्जुनने आता त्या इन्व्हेस्टरकडे रोखून पाहिलं आणि थंड आवाजात म्हणाला, अहुजा अँड अहुजा कंपनीत ना? तिथेच तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे ना? आता अर्जुनने काहीही आडपडदा न ठेवता डायरेक्ट अहुजाचं नाव अनाऊन्स केलं. तसा तो इन्व्हेस्टर चपापला आणि अर्जुन म्हणाला, मला माहीत आहे की तुम्ही असं का बोलताय. तुम्ही इतके वर्ष माझ्या कंपनीत इन्व्हेस्ट करताय. आतापर्यंत तर तुम्हाला कधीच नुकसान वाटलं नाही आणि आता अचानकच तुम्हाला माझ्या कंपनीत इन्व्हेस्ट करायला भीती वाटू लागली का? माझ्या कंपनीत इन्व्हेस्ट करून नुकसान झालं आहे असा एकही इन्व्हेस्टर सापडणार नाही तुम्हाला. उलट कितीतरी पटीने त्यांचा फायदाच झाला आहे आणि म्हणूनच तुम्ही सगळ्यांनी सुद्धा माझ्या कंपनीचे शेअर्स विकत घेऊन इन्व्हेस्ट केले आहे ना? आणि म्हणूनच माझी कंपनी आज नंबर 1 पोझिशनला आहे. हा एक प्लॅन आहे माझी रेप्युटेशन मार्केटमध्ये खराब करण्याचा आणि त्यात जो कोणी सहभागी असेल त्याला मी अजिबात सोडणार नाही. असं म्हणून अर्जुनने त्या इन्व्हेस्टरवर डोळे रोखले आणि त्याने खिशातून रुमाल काढत कपाळावरचा घाम पुसला. आता अर्जुनच्या लक्षात आलं होतं की हे सगळं कुणी केलं आणि अर्जुनच्या लक्षात आलं म्हणजे तो आता काही सोडणार नाही, कारण त्याच्या फाण्यावर पाय देणं इतकं सोपं नव्हतं. त्याला डिवसलं की तो डसल्याशिवाय राहत नाही आणि द अर्जुन देसाई कधी पाठीमागून वार करणारा नव्हता. तो सरळ सरळ समोरूनच वार करतो. त्याचं नेचर हे मुळातच झंझावाती वादळासारखं होतं. शांत तोपर्यंत शांत, पण एकदा पिसाळला की सगळं उद्ध्वस्त करतो. आणि तो इन्व्हेस्टर शांत झाला आणि आता तो शांत झाला म्हणजे बाकीचे काहीच बोलेनात, कारण त्यानेच तर अहुजाच्या सांगण्यावरून सगळ्यांना इथं फितवून आणलं होतं आणि अर्जुनच्या कंपनीतून इन्व्हेस्टमेंट काढून घ्यायला सांगितलं होतं, जेणेकरून अर्जुन कोसळेल रातोरात. आणि आता अर्जुनचं तर नुकसान झालंच होतं, पण आता बिझनेस म्हटल्यावर हे चालणारच होतं. हे एका दिवसात म्हटलं तरी कव्हर होतं सगळं. फक्त शांत राहून काम करण्याची गरज असते आणि हे सहन करून पचवूनच पुढे जायचं असतं. आणि अर्जुन म्हणाला, बिझनेसमध्ये किती अप अँड डाऊन्स असतात आणि किती वेळा होपलेस व्हावं लागतं हे आता मला तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाही. मी तुम्हा सगळ्यांपेक्षा लहान आहे, पण तरीसुद्धा तुम्ही निश्चितच खूप अनुभवी आहात. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या कंपनीत इतकी वर्ष इन्व्हेस्ट केली आणि असाच विश्वास आणखी एकदा फक्त माझ्यावरती ठेवा. या 1 महिन्याभरात जे काही नुकसान झालेलं आहे ते मी पुन्हा कव्हर करून दाखवेन. त्याचं कॉन्फिडंटली बोलणं ऐकून आता सगळे शांत झाले. आता बराच वेळ ही मीटिंग चालू होती. 2:15 वाजले होते, तरीही मीटिंग संपत नव्हती.
अर्जुन एकटाच बोलत होता. सगळ्यांच्या प्रश्नांना तोंड देत होता. अतुल नोट डाऊन करून घेत होता. आता सगळे इन्व्हेस्टर्स आपापसात चर्चा करू लागले आणि शेवटी म्हणाले, ओके मिस्टर अर्जुन, आम्ही 8 दिवस वाट पाहतो. जर परिस्थिती सुधारली तर ठीक, नाही तर. आणि त्याआधीच अर्जुन म्हणाला, नाही तर तुमची सगळी इन्व्हेस्ट केलेली रक्कम मी तुम्हाला परत करेन. अँड दिस इज माय प्रॉमिस. आणि आता सगळे निघून गेले. अतुल म्हणाला, सर, मीडिया आली आहे बाहेर. अतुल, मी आता कोणालाही भेटणार नाही आणि त्यांचे फुलिश प्रश्न ऐकून माझा ताबा सुटेल. सो तूही त्यांना एंटरटेन करत बसू नको, हाकलून दे. सर, पण असं कसं? अतुल, तुला एकदा सांगितलेलं कळतं का? तू बोल बिंदास्त. पण सर, अशाने आपली अजून जास्त बदनामी होईल. आणि अर्जुन टेबलवर जोरात हाताची मूठ आपटत म्हणाला, काय होईल ते होऊन जाऊ दे. 4 दिवस बातम्यात येतील. आहुजाकडून पैसे घेऊन मला बदनाम करतील. करू दे. आता अर्जुनने रुद्र अवतार धारण केला होता. शंकराचं तापट रूप रुद्र आहे. तसंच त्याचं दुसरं एक नाव अर्जुन पण आहे. आणि हा अर्जुनसुद्धा त्या रुद्रासारखाच नावाप्रमाणे भयंकर तापट कोपिष्ट होता. आता याला कोणी हँडल करायचा? अतुल तर कोड्यातच पडला. आधीच अर्जुन खूप बुकेजला होता. कालपासून 2-3 वेळा फक्त कॉफी घेतली होती त्यानं. आणि त्यात हे टेन्शन. त्यामुळे त्याचा राग आणखीनच वाढत चालला होता. चर्चा थोडी पॉझिटिव्ह झाली खरी. आणि त्याला 1 आठवड्याची मुदत मिळाली. 1 आठवडा अर्जुनसाठी हे कव्हर करायला खूप होता. पण आहुजा त्याच्या डोक्यात गेला होता. अर्जुन आणि त्याच्यातून विस्तवसुद्धा जात नव्हता. आणि आता अर्जुन रागातच त्याच्या केबिनमध्ये आला आणि चिडून म्हणाला, त्या आहुजाला मी सोडणार नाही अतुल. त्याला मी धडा शिकवणार म्हणजे शिकवणारच, बाय हुक और बाय कुक. आणि इतक्यात त्याला समोर खुर्चीत तन्वी दिसली. तनू, तू? त्यानं आश्चर्यानं विचारलं. आणि अतुलने सुटकेचा निश्वास टाकला. आता अर्जुन सरांना परफेक्ट पर्सन मिळालं होतं हँडल करायला. काय बॉन्डिंग आहे ना दोघांचं, मेड फॉर इच अदर. जसं काय एकाला दुसऱ्याची गरज वाटावी आणि दुसऱ्याने न सांगताही त्याच्यासाठी हजर राहावं. आणि ती म्हणाली, अर्जुन, तू आधी जेवण कर. तू काहीच खाल्लं नाहीस ना कालपासून? आणि शांत होत म्हणाला, अगं, पण तू का आलीस? ड्रायव्हर होता ना? आणि आता अर्जुनचा हा खालच्या पट्टीतला शांत टोन ऐकून अतुल शॉक झाला आणि मनात म्हणाला, आता इतके चिडले होते अर्जुन सर, लगेच किती गोड बोलायला लागले ना. काय जादू असते यार प्रेमाची. वा वा. आणि यांना आता इतकं गोड एकमेकांशी बोलताना पाहून तर माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना की हे तेच मॅड क्रेझी कपल आहे ना, जे सतत भांडत असतात. आणि तन्वी म्हणाली, अर्जुन, ते आपण नंतर बोलूच. असं म्हणून तिनं अतुलकडे प्लेट मागितल्या. दुपारची जेवणाची सुट्टी तर संपली होती. अतुलही जेवला नव्हता. आणि अर्जुन म्हणाला, अतुल, तूही जेवण करून घे जा. आणि अतुल जेवणासाठी हो म्हणून बाहेर गेला. आणि तनू, चल आपण माझ्या रूममध्ये बसू. आणि दोघेही आता अर्जुन सरांसाठी खास ऑफिसमध्ये बनवलेल्या त्या प्रायव्हेट मिनी बेडरूममध्ये बसले. आणि आता अतुल एकटाच जेवत होता. त्याला जेवण जातच नव्हतं. रोज अर्जुनसोबत हसत खेळत जेवण करायची त्याची सवय होती. पण आज अतुलसोबत अर्जुन व्यवस्थित जेवलाच नसता. मूड ऑफ होता ना त्याचा. आणि त्याला वाटलं, बरं झालं तन्वी मॅडम आल्या. असं म्हणून अतुल जेवण करू लागला. आणि तन्वीनं अर्जुनसाठी प्लेट वाढून घेतली. हे काय, एकच? तूही जेव ना माझ्यासोबत. नको अरे, माझं झालं आहे. अजिबात काही ऐकणार नाही मी तुझं. तूही माझ्यासोबत खाणार आहेस, नाही तर मी नाही खाणार. असं म्हणून त्यानं प्लेट बाजूला ठेवली. आणि ती म्हणाली, एकाच प्लेटमध्ये खाऊया, चालेल? अर्जुन हसून हो म्हणाला. आणि तिने हसूनच त्याच्या प्लेटमधूनच एक घास घेतला आणि त्याला भरवला. मग तिनंही खायला सुरुवात केली. आणि आता बायकोच्या हातचं प्रेमानं बनवलेलं जेवण खाऊन अर्जुन सरांचा राग कमी कमी होत गायब झाला. आता पुढच्या एपिसोडमध्ये तन्वी मीडियावाल्यांना तोंड देईल का? आणि ते अर्जुन सरांना आवडेल का? हे पाहण्यासाठी भेटूया पुढच्या भागात.